हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर खूप दिवस झालं ब्लॉग नाही आला, व्हिडिओ नाही बनवला. तब्येत थोडी ठीक नव्हती, त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला. तर चला, आज सुट्टी आहे, रोहन घरीच आहे, रोहनचे पप्पा पण घरीच आहे. तर म्हटलं सगळे घरी आहेत, तर म्हटलं चला आज बनवूया मोमोज, जे की रोहनला खूप आवडतात. तर मग आज ट्राय करूया मोमोज. चला. त्यानंतर कढईमध्ये टाकायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर ॲड करायचं. बटर ॲड केल्यानंतर मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत. आलं, लसूण, हिरवी मिरची वेगळंच टाकली, रोहनला तिखट लागते म्हणून. कॅरेट आणि काही बीन्स आहेत, शिमला मिरची आहे. गॅसला थोडंसं कमी करून त्यामध्ये मी टाकलेलं आहे बटर टाकल्यानंतर बटर थोडं मेल्ट होऊ द्यायचं. बटर मेल्ट झालं की त्यानंतर त्यामध्ये टाकायच्या लसूण परतला की मग एक मिरची जी आपण कापून घेतलेली होती, अद्रक, हे सगळं आपण फाईन चॉप केलेलं आहे. त्याचं सगळं कच्चा पण कमी होऊ द्यायचा. पहिला अद्रक आणि लसूणच परतून द्यायचं छान. अद्रक लसूण छान परतलं की त्याचा फेस थोडा कमी होतो. बटर टाकल्यामुळे थोडं फेस येणारच. त्यामध्ये मग आता आपण बाकीच्या एक भाज्या ॲड करूया. त्याच्यामध्ये अगोदर मी टाकले आहे बीन्स टाकल्यानंतर मी थोडा वेळ अजून परतवलं त्याला. त्यानंतर त्यामध्ये टाकले पत्ताकोबी, त्यानंतर टाकली शिमला मिरची. ह्याला सगळं एकत्र केलं, एकत्र मिक्स करून छान असं थोडंसं 5 ते 10 मिनटं परतवलं. त्यानंतर टाकलं गाजर. हे सगळं टाकल्यानंतर परत एकदा 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. बघा, छान असं कलरफुल भाज्या दिसत आहेत, मस्त. मुलांना पाहूनच खावंसं वाटेल, रंगीबेरंगी भाज्या. त्यानंतर बघा, मस्त आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. त्याला थंड व्हायला सोडायचं 10 मिनटं. 10 ते 15 मिनटात ते एकदम थंड होतं. थंड होईपर्यंत बनवण्यासाठी हेल्प करायला दादू पण आलेला आहे. दादू आणि रोहन हे दोघं ऑलवेज माझी हेल्प करतात. दादू खूप जास्त हेल्प करतो बरं का. आणि मी नाही का तुझी म्हणजे किचनमध्ये काही बनवायला चालू झालं की त्याला लगेच किचनमध्ये यावंसं वाटतं. मग मी काय बनवते हे पाहावंसं वाटतं. त्याची खूप लटपट असते येण्यासाठी. कसं दादू? और आपण बनवून ठेवलेला जो मैदा होता त्याचे छोटे छोटे बॉल करून अशी लाटून घ्यायचे. आपल्याला एवढे लाटायचे जेवढे म्हणजे पुरीपेक्षा छोटे आणि पाणीपुरीपेक्षा थोडे मोठे असे मीडियम आकाराचे पान आपल्याला लाटून घ्यायचे, छोट्या छोट्या पुऱ्या. आणि मग त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1 टीस्पून एवढं सारण भरायचं आहे, स्टफिंग भरायची आहे. तेवढी स्टफिंग भरली की जसं आपण मोदकाला आकार देतो त्या प्रकारे आकार देऊन आपले मोमोज रेडी करून घ्यायचे आहेत. बघा, मी अजून एक बनवून दाखवते. असं छोटासा बॉल करायचा. छोटासा बॉल केल्यानंतर त्याला लाटायचं. मैदा इतका छान मुरला आहे, एकदम सॉफ्टली पीठ लाटलं जात आहे.
परत 1 चमचा सारण त्यामध्ये टाकायचं. 1 चमचा स्टफिंग टाकल्यानंतर 1 चमचा स्टफिंग टाकल्यानंतर त्याला परत मोदकासारखा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे मोमोसारखा. आणि अशाच प्रकारे बाकीचे सगळे मोदक मी बनवून घेते. हे पहा, अशा प्रकारे बाकीचे सगळे मोदक बनवून घेतले आहेत मी. त्यानंतर त्याला स्टीम करायला ठेवले. तोपर्यंत चला पाहूया दादूच्या मेनूचं काय चालू आहे. फायनली मोमोज स्टीम करायला ठेवलेले आहेत. मोमोज स्टीम करायला ठेवले. तोपर्यंत पाहूया दादू आणि रोहनचं काय चालू आहे. हे पहा, दादू मस्त लोळतोय सोफ्यावरती. आणि रोहन तर त्याचं आपलं TV बघण्यामध्ये बिझी आहे. दहा ते 15 मिनिटानंतर आपले मोमोज स्टीम झाले आहेत. मला पण प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. 1 मिनिट. हे पहा, आपले आगळे वेगळे असे मोमोज, लहान मोठे. टेस्ट करून पाहूया. रोहनला विचारूयात मोमोज कसे झाले. चला भेटूया.